नमस्कार युट्यूब मंडळी, मी प्रीतम. ऍक्च्युली माझं चॅनल आहे सनप्रीत वर्ल्ड वन. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आमच्या हबींचा वाढदिवस आहे, सो त्यासाठी आम्ही हा सगळं तामझाम करतोय. एकीकडे पुलाव आणि पावभाजी असा आमचा मस्त बेत चाललाय. इकडे आमच्या ननंदबाई आहेत. इकडे बघा, वापरू नका, इकडे बघा. नमस्कार नमस्कार नमस्कार. इथं पुलावासाठी हा कांदा, तिकडे टोमॅटो, हे पुलावासाठी भात आणि वरती सगळं उकडीचं सामान चालू आहे. आणि काय काय टेस्ट भारी येते. हे तमालपत्र घेतले, कांदा, पुलावसाठी नेहमी हा पलिता वापरतो. काय सांगा, वेगळी बिर्याणी मसाल्याचा दालचिनी काय टाकलं, काय काय टाकलंस त्याच्यात? तेल महत्वाची गोष्ट, ठेचा, अद्रक लसूणचा आणि मिरची, त्याच्यानंतर लाल मिरची, दालचिनी, कांदा, तमालपत्र आणि काळी मिरी. कांदा थोडासा भाजून घेऊया. तिकडे रडण्याची रेसिपी चालू आहे. थोडस लाल करून हे काय केलेस तू? भाजी उकडली, गाजर, फ्लॉवर, मटार, बीन्स. टोमॅटो उभा म्हणजे असा नसतो टोमॅटो. मीठ आहे, साखर साखर आहे, मीठ टाकते. आम टोमॅटो का टाकला असला जाड कापलेला? दिसतं चांगलं, दिसतं चांगलं म्हणजेच घेतली नाही तर मग स्मॅश तुझा केला. लास्ट टाइम पुलावासाठी मी काळा मसाला आणला. कसला काळा मसाला? कसला काळा मसाला? गरम मसाल्यासारखा असतो तो? हा कुठला मसाला? चिकन मसाला? व्हेज बिर्याणी मसाला? जास्त नको टाकायला, नाही तर मागच्या सगळे व्हेज बिर्याणी मसाला पुलाव मध्ये टाकायची भाजी. दही असेल थोडासा, दही टाका. जिथं सुदेश तिथं दही. नवीन थेरपी आहे आमच्याकडे, जिथं सुदेश तिथं दही. भाजी टाकली का? भांड पाहिजे का? चपातीलाच करायला. दहीने काय होतं? चव येते का चांगली? दह्याने पुलाव टेस्टी लागतो. फक्त भाज्या उकडून घ्यायच्या. आणि आता
आता तो भात त्याच्यात ठीक काय ते काढून घेतेस ना. हो मिक्स करते, कालवण घेते, कालवण घे. त्या फोडणीत तू भात कच्चा वाट टाकलास. मी पण जाते. फोडणीत कच्चा वाट टाकलास आणि तो आता व्यवस्थित फिरवून घेतोस. हो? आणि कसं झालंय बाय? वासन तर चांगलं दिसते. बघू आता. एकतर गरमी पण आहे. हा बदला काढू ना. हो काय रे गरमी काय? आणि त्यात तिखट झाला नाही थोडे. तिखट कसं होईल? तर मला हॉलमध्ये बांधल्या मसाला नाही टाकलेला ना एवढं. बस आता काढलं ठेवते वरती जरा.